जतमध्ये घरफोडीचा छडा, 8,81,000चा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त, आरोपी जेरबंद। जतमध्ये घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे। तब्बल 8,81,290 रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला जेरबंद करण्यात आले। जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली। दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री 11:22 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रशांत चिन्नाप्पा घेजी वय वर्ष 30 राहणार डोनीपीर वस्ती बिळूर तालुका जत याला ताब्यात घेतलं। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हा जतहून सांगलीच्या दिशेने सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी घेऊन जाणार होता। त्यामुळे जत कवटे महाकाळ रोडवरील जाधव वस्ती येथील सानिया गार्डन परिसरात पोलिसांनी सापळा रचला। संशयित इसम आढळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली। अंगझडतीमध्ये सोन्याच्या चेन, झुमके, अंगठ्या, गंठण आणि इतर दागिने तसेच चांदीची अंगठी मिळून आली। या मुद्देमालाची किंमत तब्बल 8,81,290 रुपये आहे। यामध्ये 80 ग्राम सोन्याचे दागिने 8,78,790 रुपये तर 5 ग्राम चांदीचे दागिने 2,500 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने 23 जुलै रोजी बिळूर येथील त्याचे चुलत चुलते रावसाहेब बाबू घेजी यांच्या घरात कोणी नसताना प्रवेश करून किचनमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चोरीतील रोख रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, अतुल माने, मच्छिंद्र बर्डे, रणजित जाधव, मोतीराम खोत, पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण, अभिजित माळकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांचा सहभाग होता। आरोपीला न्यायालयात हजर केले असता 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहेत।